आपण 5 कोशांवर जे जीवन अवलंबून आहे त्यापैकी पहिल्या 2 कोशांबद्दल वाचन केलं होतं, अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. आता तिसरा मनोमय कोश याच्याबद्दलचा एक 4 ओळी पायऱ्या तो वाचतो आणि मग पुढच्या विज्ञानमय कोशाकडे वळू. तिसरा कोश मनोमय. या कोशातून जे कार्य आज होते ते म्हणजे अट्टाहास. म्हणजे माझ्या मनासारखं घडायला पाहिजे, माझ्या मनासारखं होत नाही असं म्हणतो अट्टाहास. जगाने आपल्या मनाप्रमाणे करावे असा वापर आपण ह्या कोशाचा करीत असतो. वास्तविक हा कोश ह्या जन्मात प्राप्त होणे हे दुर्लभ असून हा कोश विकसित झाल्यावर सदैव त्याच्या ध्यानीमनी असे विचार वास करावयास पाहिजे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. अशा प्रमाणे जो मनुष्य बोलण्यात चालण्यात वागत असतो त्याची प्राप्ती ही भूषणावह असून ह्या कोशाचा विकास झाल्यावर आपल्या नकळत ज्या क्रिया काया वाचा मनाने घडतात त्याला सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असे म्हणतात. इतरांसाठी तत्पर राहणे, इतरांना कसं सुख मिळेल, आपल्याला नाही, आपल्या नाही मला असंच झालंच पाहिजे, माझ्या असं करता तुम्ही असंच केलं पाहिजे हा विचार करून विकास झाल्यानंतर हा जो बदल होतो त्याच्यानी सत्कर्म योगे वय घालवा, सर्वामुखी मंगल बोलवा. म्हणजे काय, सर्वांनी आपल्याला चांगलं मिळावं असं नाही आहे. ती 19 माध्यमाची विषय धारण करण्याची मुख आहेत. डोळ्याने एखादी वस्तू पाहिजे बघितली ती पाहिजे वाटते, कानाने एखादी गोष्ट बघितली ती पाहिजे वाटते. अशी ही 19 माध्यमं जे विषय धारण करत असतात तेव्हा सत्कर्म होत नाही, दुष्कर्म होतं आणि ते प्राप्त होण्यासाठी आपण काहीतरी करतो. विकास झाल्यानंतर सत्कर्म व्हायला लागतं आणि इतरांसाठी आपण विचार करायला लागतो. म्हणून सर्वामुखी मंगल बोलवा असं म्हटलंय. हा लाभ क्षणिक विषयाने जो आनंद प्राप्त होतो त्या प्राप्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा असून हा होणारा आनंद संपूर्ण काया वाचा मनाच्या ठिकाणी प्राप्त होतो. ह्या अवस्थेलाच सच्चिदानंद असे म्हटले आहे. आता चौथा कोश म्हणजेच विज्ञानमय कोश. जगात ज्ञान ही एक अवस्था असून त्याची प्राप्ती बोध म्हणून घ्यावयाची असते. ह्या विज्ञानमय कोशाचा संबंध मोठा मेंदू व लहान मेंदूशी असतो. दोन्ही मेंदूंचे कार्य शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्याशी आहे. शरीराला स्पर्श होण्यापासून एखादा आवाज आपण जो ऐकतो त्याचे ज्ञान ह्या माध्यमातून होते. आता आपली दैहिक माध्यमे म्हणजे पंचकर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही यथोचित कार्य करीत असतात, म्हणून ह्या कोशाचे अस्तित्व समजत नाही. आता पंचकर्मेंद्रिय म्हणजे काय आणि पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ही वेगळी आहेत का? एकच. कशी? पंचकर्मेंद्रिय म्हणजे पंचमहाभूत तत्वात निर्माण झालेल्या देहाचे हे अवयव. हाताने आपण एखादं काम करतो म्हणजे हे कर्मेंद्रिय झालं. पण डोळे बंद करून अंधारामध्ये एखादं तास पडत असताना केळं लागलं तर ते केळं दिसत नाही पण तुम्हाला समजतं की नाही, त्याच वेळेला तो हात ज्ञानेंद्रिय म्हणून काम करतो. समजलं? ती वेगळी वेगळी नाही, पण पंचकर्मेंद्रिय ज्ञान करून द्यायच्या वेळेला ती पंच ज्ञानेंद्रिय होतात. पुढे पंच प्राणकोश, त्याची स्थानं नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म या मुद्द्यांनी जाणून सांगितलं. आता अशी ही पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. पंच प्राणकोश म्हणजे 15 झाले. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. अशी ही 19 माध्यमं सगळी रक्तमय आहेत. हां बघ नाही, गाडीला जसं पेट्रोल असल्याशिवाय गाडी पडत नाही तसं इथं देहाला रक्तपुरवठा झाल्याशिवाय आपलं शरीराचं काम चालत नाही. मग गाडीला विशुद्ध किंवा भेसळ पेट्रोल घातलं तर काय होतं, इंजिन बंद पडतं. तसं ह्या देहाला जे शुद्ध अन्न घालून शुद्ध जर रक्त झालं तर ही सगळी कोश विकसित होऊन आपल्याला जीवन, सुख, शांती, समाधानात व्यतीत करता येतं. म्हणून दादांनी सांगितलं की या गुरुमार्गाकडे येण्यापूर्वी आपण पंचकर्मेंद्रिय गुणपरत्वे वागत होतो. म्हणजे काय, हाताने एक पेन तुला
हे कर्मेंद्रियांच्या गुणपरत्वे. पण इथे येऊन विकास झाल्यानंतर ज्ञानेंद्रियाच्या पण गुणपरत्वे म्हणजे मागायचं म्हणजे काय, संवेदना द्यायच्या, प्रसाद पूजना घ्यायचा, या हाताने जे मारामारी करतो त्याच्याने दोरा बांधायचा. समजते ना? पहिल्यांदा आपण पंचेंद्रियाच्या गुणपरत्वे वागत होतो. म्हणजे हाताने मारायचं, वाईट तोंडाने वाईट बोलायचं, डोळ्याने वाईट बघायचं, कानाने वाईट ऐकायचं. पण गुरुमार्गी होऊन विकास झाल्यानंतर त्याच हाताने आपण प्रसाद देतो, संवेदना देतो, चांगलं बोलतो, चांगलं बघतो, चांगलं ऐकतो. समजतंय ना? पंचकर्मेंद्रियांच्या गुणापर्यंत ते वागत होतो. हाताने मारणे, तोंडाने वाईट बोलणे. परंतु आता गुरुमार्गी झाल्यावर त्या पंचतन्मात्रा म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या गुणपरत्वे वागणे, हाताने आशीर्वाद देणे, गोड बोलणे, संवेदना, इथे चांगले बघणे, म्हणजे जीवन आहे ते ईश्वरमय करणे. आता एक 5 कोशाशी ह्याचा संबंध आहे ना जीवन आपलं. नाभी, हृदय, कंठाला. म्हणजे रामायण आहे ना आणि महाभारत ते देहातच आहे. रामायण आधी की महाभारत आधी? नक्की? म्हणजे काय रे रामायण म्हणजे काय? 5 कोश. हे 5 कोश जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय होतो? आत्मा राम. आणि त्याला सांभाळणारी त्याची बायको कोण? बुद्धी म्हणजे सीता. बुद्धी म्हणजे जानकी. जानकी. हा 5 कोश म्हणजे आत्मा राम, जानकी. म्हणजे असं हे जीवन चांगलं होतं. तो पहिला जो जन्म तो रामायणाप्रमाणे म्हणजे आत्माराम म्हणजे देवासारखाच होता. पण नंतर काय झालं? कृती बाद केल्यामुळे सगळं मग महाभारत झालं. 5 कोश वेगळे. ते जीवनावरच आहे. पहिल्यांदा एकत्र कुटुंब पद्धत होती. पण प्रत्येक आपापल्या बुद्धीप्रमाणे वागायला लागल्यावर काय झालं? आपण आपले वेगळे होऊया, घ्या वेगळे. 5 कोश झाले. 5 कोशांना सांभाळणारी कोण? द्रौपदी. एकच द्रौपदी. ही जानकी म्हणजे सूक्ष्म बुद्धी आहे आणि ही द्रौपदी म्हणजे स्थूल बुद्धी आहे. पहिलं रामायण होतं, नंतर महाभारत झालं. मग ते पुन्हा रामायण करायचं म्हणून जी काय क्रिया दादानी कुटुंबाला केली म्हणजे आत्मनिवेदन. नर जन्माला येऊन नारायण न होता हे राक्षस व्हायला लागले ना. महाभारतात सगळं राक्षसी वर्तन आहे. ते 5 पांडव म्हणजे 5 कोश आणि त्यांना सांभाळणारी एकटी द्रौपदी. हे पुढचं चित्र आहे. राजस्थानमध्ये काय आहे आज परिस्थिती? काय आहे? एका माणसाच्या एका बाईचे 5 नवरे म्हणून द्रौपदीचे 5 नवरे तेव्हा दाखवलंय. पुढं काय होणार समजतंय? हे असं का झालं? तुम्ही जर आता ही बुद्धी म्हणजे सीता, जानकी, जाणणारी जानकी. तिने लक्ष्मण रेषा घातली होती. त्याच्या तर ती बाहेर गेली नसती. म्हणजे गुरुनी सांगितलं लक्ष्मण रेषा. तर हा रावण बाहेर मिळेल. रावण रूपी कर्म तिचं हरण केलं नसतं. तिने इथे बघून काय बघितलं? सोन्याचा हरण आहे का? कसला मृग? सुवर्ण मृग म्हणजे मोहल झाल्यानंतर मायामोह सगळं. आता मोहलमध्ये एकदा गेले शॉपिंगला, नंतर पार्टीला, सगळे त्यात ती बुद्धी सगळं बाहेरचं बघायला लागल्यावर काय झालं? सगळं दिवाळ निघालं. मग एक ते दिवाळ काढतात म्हटलं. ते म्हणजे आम्हाला तुमच्यावर राहायचं नाही, आम्ही सगळे वेगळे होणार. म्हणून महाभारत चाललेलं. म्हणजे ते सगळं जीवनावर अवलंबून आहे. ते वाचून त्याचा बोध घ्यायचा आहे. पण आपण ते आपलं म्हणून इथं सांगितलंय की पंचकर्मेंद्रिय ज्ञान यथोचित कार्य करीत असतात म्हणून कोशाचे अस्तित्व समजत नाही. आणि पुढं पण एखादा आंधळा किंवा बहिरा मुका या व्यक्तींना होणारी जाणीव
विज्ञानमय कोशामुळे होत असते. एका इंद्रियाची त्यांना कमतरता आहे, पण देहातील दुसरी अवस्था ही कार्य करीत असतात व शोध म्हणून त्यांचे कार्य जीवनात चालू असते. हे कार्य आपल्या नकळत होते, नाहीतर आपण पेढ्याच्या ऐवजी विष खाल्ले असते. याचा अर्थ प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान आपल्याला जे प्राप्त झालंय त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. बाहेरचं बघून त्या मोहात पडायचं नाही. ते मोहात पडल्यामुळे तिचं पण हरण झालं आणि सुवर्णमृग पण गेला. लक्ष्मण रेषा म्हणजे गुरुंनी सांगितलेलं ओलांडायचं. कोरोनामुळे जरा बरेच शाळे झालोय आपण. आता मॉलमध्ये जाता का बघूया, ते गेले कोरोना होतो का काय माहिती, डिस्टन्स ठेवून. पूर्वीचे लोक शाणे होते, पूर्वीच्या पद्धती बघा. बाहेरनं आल्याबरोबर हातपाय धुवून आत यायचं, सोहळ्याने स्वयंपाक करायचं, कोणी जायचं नाही तिथं. त्यांनी त्या बाईने वाढायचं आणि तुम्ही जेवण करायचं. हलक्या डाव्या हाताने सगळं घेतात. म्हणजे किती पद्धतशीर जीवन जगण्याची कला होती त्यावेळेला. त्याचं मॉडर्नायझेशन करत करत कुठपर्यंत आलो आपण. हां, मग पुढे ते त्याला घरबंद घालायला पाहिजे नको. म्हणून देव म्हणला, आता तुम्हाला एका झटक्यात असं दाखवतो की तुम्ही पहिले जागेवर यायला पाहिजे. विषारी पदार्थ किंवा रानटी फळे ज्यांचे ज्ञान आपल्याला नाही ते आपण भक्षण करीत नाही. हे तारतम्य कशाने कळते? शोध ही अवस्था अतिसूक्ष्म आहे व ती अवस्था देहात आहे, म्हणून आपल्याला जगता येते. विचार करतो आपण एकदम फळ खात नाही. हे विचारी असेल का, मला काही बाज होईल का? साधी गोष्ट बघा, इथून बाहेर जातात रस्त्यात पाणी प्यायला तर ग्लास ठेवला असला तर लगेच पाणी पिता का? ते भांडं धुवून घेता का? म्हणजे आपल्याला ज्ञान आहे की नाही, ते विज्ञानमय कोश आहे तो. पण तो कशाकरता वापरतो आपण? आता व्यवहाराने कसं वापरतात बघा. माझ्या शेतात खूप बटाटे आले, त्या बटाट्याचं काय करायचं? मग चिप्स करता येतील का? मग बटाटे वडे करता येतील का? म्हणजे अन्नमय कोशाकरता. वास्तविक त्या विज्ञानमय कोशाचं कार्य काय आहे? मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मला कुठं जायचं आहे? मी कोण? मी म्हणजे देह का आत्मा रे? आता बोलता आत्मा. दाखवताना काय सांगता? मी शशी वाटले म्हणजे काय छातीला म्हणायचं का? ती माझी छाती. पण आधी मी असल्याशिवाय माझी छाती कुठली आली? म्हणून एक गोमाजी गणेश म्हणाय. माझं नाव गोमाजी गणेश. गोमाजी गणेश आहे. मग जेव्हा गोमाजी गणेश मरतो त्यावेळेला बॉडी तिथं असते की नाही, पण सांगताना काय सांगतात? गोमाजी गणेश गेले. मग बॉडीला म्हणत असं गोमाजी गणेशची बॉडी इथंच आहे की. मग गेला कोण? कोण गेला? हा, आत्ता म्हणता आत्मा. म्हणजे तुमच्या बॉडीला आत्म्यामुळे अस्तित्व आहे. म्हणजे मी म्हणजे बॉडी नव्हे तर मी. हा, इथंपासून अज्ञानाला सुरुवात आहे. म्हणजे मी पुन्हा हेच माहिती नाही. विषारी पदार्थ किंवा रानटी फळे ज्यांचे ज्ञान आपल्याला नाही ते आपण भक्षण करीत नाही. हे तारतम्य कशाने कळते? शोध ही अवस्था अतिसूक्ष्म आहे व ती अवस्था देहात आहे, म्हणून आपल्याला जगता येते. रोजच्या जीवनचर्येत सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचा काळ ह्या कोशावर अवलंबून आहे. हा, म्हणून काल सांगताना इथं पासून नाभी हृदय कंठला आणि ब्रह्म या एवढं जीवन आहे आणि एवढं जीवन गुरूंच्या कृपेने साकार करायचं आहे. म्हणजेच हे सबंध पाचिको ह्या भाग आहे तो रक्तमय आहे. रक्तात आपण अनुवंशिक आणि अनुक्रमिक दोष आणले, ते दोष जर काढले आणि हे रक्त शुद्ध झालं 100% आणि त्यात गुरुकृपा धारण झाली की आपलं जीवन काय झालं? सार्थक झालं. आता कसं मी काय सांगतो बघा, एखाद्या माणसाबद्दल बोलताना त्याच्या नसामध्ये काय भरलाय? नीचपणा भरलाय. म्हणजे कुठं? रक्तांच्या पेशीमध्ये. असा तो नीचपणा भरलेला दर मिनिटाने इकडे जातो, म्हणून तो कधी सरळ बोलत नाही, शिव्या देतो. तर तो नीचपणा जाऊन किंवा आपण असा शब्द वापरतो, याला बघितलं ना की माझ्या तळपायाची आग. हा, त्याला प्रयत्न नाहीयेत. ह्याला बघितल्यावर माझ्या तळपायातलं प्रेम मस्तकच जातं. समजलं? असं कधी म्हणत नाही आपण. तर तो जो भाग म्हणजे रक्तामध्ये दोष आहे, म्हणून सांगितलं की आंतरिक अवस्थेमध्ये बदल आहे तो आपल्यात घडवायचा आहे.
आपण नेहमीच दुसऱ्याला असं कर तसं कर म्हणून सांगतो, पण तू काय कर. समजलं? गुरूंच्याकडे गेल्यानंतर ह्याची तरतूद केलेलीच होती, पुढे येणार आहे ते. तुम्हाला एक सकाळ उठल्याबरोबर तुमच्या कुलस्वामीची पूजा करायची आहे आणि कुलस्वामी आहे आणि त्यांना पूजा झाल्यानंतर पहिल्यांदा पूजा म्हणजे काय रे? पूजा म्हणजे काय गणेश? पूज्य भाव, त्या मूर्तीबद्दल एक पूज्य भाव असणे. मग ती कुलस्वामींनी तुम्हाला दिली आहे, पुढे येणारच विषय आहे. त्या कुलस्वामिनीची तुम्ही पूजा केला, तुमच्या कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा सुख शांती संपत्ती दीर्घायुष्य द्यावं म्हणून ती तरतूद केली आहे. देवाने सगळी तरतूद केली आहे. तिला 4 हात आहेत, ते सांगितले होते. 4 हातामध्ये ती काय सांगते? अर्थ धर्म काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तू साध्य करून घे. अर्थ सांगितला होता. माझं कर्म कसं आहे त्याचा अर्थ सांग. अर्थ धर्म म्हणजे या देहाला सर्व वागण्याचा धर्म दिलाय, तसा मला धर्म केला देशील. तिसरं काम. काम म्हणजे वाईट अर्थाने नाही आहे, प्रत्येक गोष्ट शिस्तीत करणे. चप्पल सोडताना, आता चप्पल सोडताना बघा नाही, एक चप्पल इकडं आणि एक चप्पल असे का सोडले तर म्हणाले जवळ ठेवलं तर चप्पल घेऊन जातात, म्हणून एक चप्पल इकडे ठेवणे तिकडे. घरात आल्याबरोबर कपडे काढून हँगरला लावायचे नाही तर असे फेकून द्यायचे. उठल्याबरोबर पांघरुणाची घडी करायची नाही. चहा पिल्यानंतर कप बेशी विसरायची नाही. त्याला आचरण म्हटले. म्हणून सांगितलं त्या देवीची सेवा म्हणजे कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना. ती कुलधर्म हा 25% आहे. गंध, फूल, धूप, दीप नैवेद्याने तिची पूजा करायची. पूजा केल्याबरोबर ती आशीर्वाद द्यायला कधी विसरत नाही. तो आशीर्वाद दिसत नाही म्हणून दूध साखरेचा नैवेद्य. दुधाच्या आधाराने तुम्हाला फूल दिसतं पण वास दिसत नाही, पण वास येतो, अनुभवत आहे. बरोबर आहे? ते तिने दिलेला आशीर्वाद घेऊन तो कुलाचार आणि कुलोपासना ही आपल्यासाठी आहे. कुलधर्म 25% देवासाठी आहे आणि कुलाचार म्हणजे प्रत्येक माणसाने आचरण करायचं. कुलाचार असं म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचा, सोळ्याने स्वयंपाक करायचा आणि सगळं ते चांगलं अन्न असं खाल्ल्याबरोबर ती चांगली शक्ती रक्तात जाते आणि त्या रक्तातच बीज होता ना पुढे. त्या बीजातून निर्माण होणारी कुलोपासना म्हणजे बापापेक्षा मुलगा सवाई, मुलापेक्षा नातू सवाई, म्हणजे कुलाची जोपासना झाली म्हणजे कुलोपासना. आता देवानी किती शास्त्र सिद्ध करून दिलंय, पण करतो का आपण? नाही करत. आणि तसंच सुख शांती संपत्ती दीर्घायुष्य तुम्हाला पुढच्या मुलांना लागावं म्हणून कुलस्वामी आहे. या दोघांची कुलस्वामिनीची आणि कुलस्वामीची सेवा बरोबर केल्यानंतर काही सर्टन पिरियड नंतर ते गुरूंची गाठ घालून देतात. कारण गुरूंची गाठ अशा करता जीवनात सार्थक करणं विषय हा देवदेवतांचा नाही. म्हणजे तुम्ही मरून गेल्यानंतर ह्या चौथ्या लोकात नेणं जायला पाहिजे म्हणून ह्याला जीवनाची सार्थकता म्हणते. हे जर व्यवस्थित केलं असतं आणि कुलाची जोपासना वगैरे सगळं व्यवस्थित केलं असतं तर आपण गेलो असतो, पण तो विषय त्यांचा नाही म्हणून ते योग्यवेळी गुरुची गाठ घालून देतात. आणि इथं गुरु केल्यानंतर आपण चौथ्या लोकात जातो. इतकी शास्त्रांनी तरतूद केली, पण ते करायचं काम केलं का? आपण नाही केलं. मग अडचण आल्यानंतर उलटा म्हणून गुरुनं जन्म घ्यायला जाऊन त्या औदुंबला सेवा करून तुमच्यासाठी सोपं ओंकार साधना एक आणि त्या प्रतिमा देऊन तुमचं जीवन ईश्वरमय करण्यासाठी जे सांगितलंय ते वास्तव आपण म्हणजे आत्मनिवेदन. बरोबर समजलं? म्हणजे पर्यायाने देवाने जीवन देऊन पाठवलं. त्रास कुणाला दिला? आपण देवाला दिलंच ना. ते आता काय बाद झाले ते तू ठेवून दे. ज्या दिवशी विषय समजेल ना त्या दिवशी देवासमोर बसून रडणार तुम्ही, मी नक्की सांगतो. आपण पोरांसाठी एवढं करतो आणि पोरांनंतर काहीतरी केलं की पश्चाताप होतो का नाही? मग तसंच आहे. सगळी पोरं देवाची आपण सगळं तयार करून तुम्ही जन्माला येण्यापूर्वी सगळं विश्व निर्माण केलं. तुम्ही जन्माला येण्यापूर्वी आंबे तुम्ही जन्माला येण्यापूर्वी तुम्हाला डोळे देऊन पाठवले, तोंड देऊन पाठवलं. जे आंबे केले ते तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. काश्मीरसारखं आहे ते बघण्यासाठी डोळे दिले, ते त्याचा आनंद घ्यावा. गाडीतून प्रवास करताना आनंद घ्यावा. विमानात जाऊन बघावा म्हणून सगळं तयार करून ठेवलं आहे. ते सगळं बघ आणि माझं ज्ञान करून घे आणि माझ्याकडे ये. पण कसलं काय आणि कसलं काय
रोजच्या जीवनचर्येत सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचा काळ ह्या कोशावर अवलंबून हा, आहे. म्हणून हे 5 कोश आणि एवढं जीवन गुरुच्या कृपेने साकार करायचं, एवढंच काम करायचं आहे. ते पूर्वी त्यांनी त्यातनं व्हावं म्हणून तीर्थ घ्यायचं, देवात गेल्यावर तिथलं तीर्थ घ्यायचं, म्हणजे ते रक्तात जाऊन रक्त शुद्ध झाले की हे 5ही कोश विकसित होतील आणि तुमचं जीवन विसरून म्हणून तरतूद केली. पण पाप एवढं करायचं आणि तीर्थ एवढंच घ्यायचं. समजतं ना काय म्हणायचंय? जीवनात सगळं अज्ञान आहे. हे आलं म्हणजे आता हे सगळं उपभोगायचं आणि कुणाला जास्त प्राप्त झाले तसं मला प्राप्त होणे याच्या पाठीमध्ये जायचं. जीवनामध्ये आपण जडवादी तत्वाचा उपभोग घेत असतो. हा, जडवादी म्हणजे सगळं दिसतंय ते जे जाताना सोडून जायचं आहे ते जडवादी. कार पाहिजे, फ्रीज पाहिजे, सगळं आमच्या लाईटी वगैरे. ती कार कुठं राहिली? तिथंच राहिली. बँकेत पैसे तिथंच राहिले, सोनं तिथंच राहिलं. इटकीमध्ये काय केलं त्यांनी? एवढे सावकार अरे शेवटी पैसे रस्त्यात फेकले की म्हणे याच्याने जीव वाचत नाही. त्या पैशासाठी काय केलं? जीवाची घालमेल केली. पण आज कोरोना झाल्यावर अशी परिस्थिती आली. म्हणून असताना त्याचा सदुपयोग करायचा, लोकांना द्यायचं, लोकांचं करायचं. जीवन आपल्यासाठी 25% वापरायचं, अन्नदान करायचं, वस्त्रदान करायचं, ज्यांना मिळत नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. द्रव्यदान, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान. जीवनामध्ये आपण जडवादी तत्वाचा उपभोग घेत असतो. त्यामुळे ईश्वरापर्यंत पोचणे किंवा देव आहे किंवा नाही ह्या वादात आयुष्य फुकट घालवितो. जसे डोळे बंद केले तर जग अंधारात आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा कोश विकसित नसल्यामुळे जगाचा केवळ भास होतो. जेव्हा विज्ञानमय व आनंदमय ह्या कोशांचा लाभ आपण घेऊ शकू त्यावेळी जग हे नश्वर आहे असे न म्हणता जे जग आपल्याला दिसते आहे तोच ईश्वर आहे असे आपण म्हणू लागू. आंबा खाल्ल्यावर आनंद होतो की नाही हो? कोणी निर्माण केला? आंबा दिसतो, चव दिसत नाही, ती घ्यावी लागते. म्हणजे प्रत्येकात सुख येताना परमेश्वर आहे. त्याचं ज्ञान फक्त गुण केलं. फुलाचा वास सुंदर आला की बरं वाटतं. फुल दिसतं, वास दिसत नाही. समजलंय ना? म्हणून ते नश्वर आहे असं न म्हणता जग आपल्याला दिसते. बाहेर गेलो, वाऱ्याची झुळूक आली आणि सृष्टी सौंदर्य होईल की एकदम एक प्रकारचा आनंद होतो. त्या म्हणजे फूल बघितल्यावर आनंद होतो, पण त्याच्या वासाने आणखी जरा जास्त आनंद होतो. म्हणजे हे दिसतंय, हे निर्माण केलेलं, त्याच्यात ईश्वर नाही असं कसं? सोन्याचे दागिने असतात, त्याला नावं वेगळी देतो आपण, काय म्हणजे बिलवर, पाटल्या, बाकी अमुक. पण त्यात काय असतं सर्वात मूळ? तसं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मूळ ईश्वर. मग दादा तेच म्हणलंय, घरनं तुम्ही केंद्रावर येऊ शकता, म्हणजे ईश्वराकडून इथे येऊ शकता. आता केंद्रावरनं परत आम्ही घरी जाऊ शकत नाही म्हणतो का? मग देवाकडून इथे आल्यानंतर इथून परत देवाकडे जायचं कळत नाही कसं म्हणता? काय सूक्ष्म अर्थ आहे बघा. पूर्वी आपल्या पूजनादी विधींमध्ये देवाच्या मूर्ती, टाक, फोटो आदी पूजनार्थ होते. पण पूजन करणे म्हणजे काय करणे ह्याचा अर्थ न समजल्याने अनर्थ ओढवला. ह्याला कारण देव नसून आपण आहोत. आता बघा मी काय सांगतो. पूजा म्हणजे काय आहे? पूज्य भाव. त्याच्याबद्दल पूज्य भाव आहे का? पूज्य म्हणजे शून्य भाव नव्हे. आदर, आदर, पूजनीय आदरयुक्त भावना. म्हणून पहिल्यांदा देवासमोरचा केर काढायचा. आम्ही काय सांगतो, नीट आहे का? केर काढायचा, मग देवाची भांडी घ्यायची, फुलं ठेवायची, निरंजन उदबत्ती घ्यायचं, सगळी तयारी करायची, वस्त्र घेऊन देवाचे फोटो पुसायचे, गंध उगाण लावायचं. हे काय झालं सगळं? हा, हे काय झालं? हा, हे कशा करताय? देहाला वळण, देहाला वळण आहे का? मोडीन पण वागणार नाही. हा उपचार म्हणजे स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची. कुकर लावायचा, सगळं पीठ भिजून घ्यायचं, कणिक भिजून पोळ्या करायचं, डाळ शिजवायची, अमुक करायचं. हा सगळा उपचार झाला. मग उपचार करून स्वयंपाक झाल्यावरती काय करायचं?
पेपर झाल्यावर बघत बसत नाही. पहिला औपचार म्हणून केर काढणे, गंध उगाळणे, फुलं घालणे, देवाच्या फोटोपासून घालणे, हा सगळा औपचार झाला. हे सगळं केल्यानंतर देव आशीर्वाद त्याला विसरत नाही, म्हणून त्याच्यापुढे दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा. पण त्याच्या दुधामध्ये दूध आणि साखरच का, पेढे का नाही? पेढे आपण ठेवतो, पण खरा दूध साखर म्हणजे दूध आहे ते म्हैस किंवा गाय तिच्या पंचमहाभूतेत्वातून आलेलं आहे. आणि साखर सुद्धा उसातून आलेली आहे, म्हणजे नैसर्गिक आहे. ते नैसर्गिक आणि देव सुद्धा नैसर्गिक आहे, म्हणून त्याच्यात कृपा धारण झालेली आपण घेतली की ती तो प्रसाद रक्तात जातो आणि रक्त विकसित म्हणजे रक्त शुद्ध होतं. आणि शुद्ध होता होता एक दिवस संबंध गुरुमय झालं जीवन की त्याचा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, एकदा ह्या सगळ्या पेशीमध्ये गुरुशक्ती धारण झाल्यावर ती गुरुशक्ती तुमच्या जीवनाची जबाबदारी घेते. मग तुम्हाला मी काय करू विचारायला जायला लागते, हे बरं का ते बरं. म्हणून मुलांना पहिल्यांदा ऐकल्यानंतर एक दिवस मारायचं, साधना करायला लावायची. साधना केल्यानंतर त्याला ह्या कोर्सला जाईल पाठवू, त्या कोर्सला पाठवू, काय अमुक करू का तमुक करू, हे सगळे प्रश्नच उरत नाही. हा केवढा सोपा आहे. म्हणून तिथं वाक्य पण लिहिलंय मी काय ते, तर ओंकार साधनेतून अशी शक्ती गुरुशक्ती त्या संबंध काया वाचामनात झाल्यावर ती शक्ती त्या त्या वेळेला योग्य असे मार्गदर्शन करून सर्व कार्य सिद्धी करीत असते. आणि काय पाहिजे, तुम्हाला कोणाला विचारायला द्यायची गरजच नाही. ते बरोबर मार्ग दाखवतात आणि बरोबर जीवन व्यवस्थित राहतं. एवढी देवानी तरतूद केलेली असताना हा भविष्य विचारायला जायचं. आता भविष्य का विचारायचं नाही? भविष्यामध्ये काय लागतं, ग्रह लागतात ना, आणि काय लागतात, पंचांग. तर दादाने सांगितलंय ते पंचांग बघायचं नाही. हे 5 कोश म्हणजे पंचांग. त्याच्यामध्ये रक्त दोषयुक्त आहे म्हणून ते बिघडले पंचांग. ते पंचप्राणकोश विकसित करायचं म्हणजे पंचांग. आणि काय सांगितलं, ग्रह तुम्हाला कळत नसून हे दोष ज्या तुमच्या गृहात धारण झालेले आहेत, म्हणजे किती सुंदर अर्थ आहे. ते बघायचं नाहीच आहे. ग्रह पिंड्यासाठी निर्माण केले नाही आहेत. सूर्यापासून येणारी शक्ती डायरेक्ट जर पृथ्वीवर येईल तर पृथ्वी दहन होईल, एवढी प्रखर आहे. म्हणून सूर्यापासून येणारे हे मध्ये 9 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये फिल्टर होऊन तुम्हाला पचेल आणि रुचेल अशी शक्ती पृथ्वीवर येते. म्हणजे ते ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. मग तुमचा असा प्रश्न असेल की पत्रिकेमध्ये शनी पिडतो, मंगळाची मुलगी असेल ते करू नका सांगतात ना. मग हे 12 ग्रह 8, 9, 10, 11 आणि ही 12 ग्रह 12 घर ह्या 12 गृहात आहेत. म्हणजे तुम्हाला सोपं उदाहरण देतो. पहिलं घर डोळे, वाईट बघितलं की हे घर बिघडलं. कानाने वाईट टाकले की 2 नंबरचं बिघडलं. तोंडाने वाईट बोलला की 3 नंबरचं बिघडलं. याप्रमाणे या जागा आहेत इथे. त्या ठिकाणचं गैरशिस्त काम केल्यामुळे ही घरं बिघडली. म्हणून तिथं ग्रह आला म्हणून तो वाईट झाला, म्हणून मी उदाहरण दिलं. आता मला इथं बघताय काका चांगले, उद्या जाऊन बारमध्ये बघितलं, मला बारमध्ये बसले तो काका बारमध्ये, लगेच काका वाईट झाले. का? जागा बदलली म्हणून. वाईट जागेत बसल्यामुळे मी वाईट झालो. मी पितोय का नाही ते बघितलं नाही, पण बारमध्ये गेलेत म्हटलं की बरोबर पडतं की नाही. तसं आपण एका जन्मामध्ये वाईट केलंय, डोळ्यांनी तोंडाने काहीतरी वाईट बोललेलं आहे, म्हणून ही घरं बिघडली आहे. त्या घरामध्ये ते ग्रह दाखवल्याबरोबर ते ग्रह वाईट झाले. मग मंगळ पिडतो, शनीची पिढा लागली आहे, म्हणून एक शांत करून टाका. कुठं टाका? पुढं नाही पटलं तर हो म्हणा. म्हणून हाजीबाबा ओरडायचे, भविष्य घडवायचं असेल तर माझ्याकडे या, भविष्य विचारायचं असेल तर माझ्याकडे येऊ नका. कारण तुमचं ग्रह आचरणाने बिघडले. ती ग्रह सुधारायसाठी 5 कोश म्हणजे हे 5 कोश रूपी पंचांग वाचा.
आणि ते ओंकार साधनेमुळे व्यवस्थित होत आहे. म्हणून ते बाकीचं पंचांग बिंचांग ग्रह काही बघायला जायचं नाही. समजते ना? बरोबर समजलं? हां, ग्रह आणि पंचांग. देवाने जन्म देते वेळी लाख मोलाची माध्यमे हा. न मागता दिली. काय लाख मलाची तुला चुकीचा आहे शब्द. लाख मलाची 1 लाख 10 लाख रुपये देतो डोळा देतोच काय रे? मग लाख मलाची नाही, मग काय त्याला मोलच नाही, अमोल. किती पैसे दिल्यावर एक डोळा देता सांगा? देत नाही मुला. या देहामधलं कुठलाही पार्ट तुम्ही फुकट काय पैसे त्यांचं देत आहेत. म्हणून मागे एक गोष्ट सांगितली होती, ते कळत नाहीये. एक मुलगा होता असा यांच्या सगळा तरुण, तो काहीतरी काम करायचा रोज संध्याकाळी म्हणून काहीतरी 100-200 रुपये मिळायचे. पण लक्ष कुठे होतं? स्कूटरनं, छोट्या स्कूटरनं फिरतो, गणेश गाडीतून फिरतो, तो अमुक BMW मधनं फिरतो, इकडे लक्ष. तर म्हणाले हे सगळे गाडीतून फिरतात आणि मी म्हटलं काम का करायचं? हे नकोच नको, कंटाळाला. म्हणून एका डोंगरावर जीव द्यायला जातो आणि जीव द्यायचा म्हणतो. तिथे सत्पुरुष ध्यान करत बसले असतात. संध्याकाळी थोडे आले, म्हणतात आवाजाला म्हणतात काय रे इकडे कशाला आलायस? तर म्हणतो असं सांगतो सगळं, मला रोज किती राबतो तरी पैसे मिळत नाही सगळं, हे सगळं गाडीतून फिरून राहतात, म्हणून मी जीव देणार आहे म्हणतो. हे शाणे असतात गुरु. ते म्हणतात एवी तेवी तू जीव देणारच असते नाही, म्हणजे हे सगळं फुकट जाणार आहे, हो की नाही? तर तू काम करायचं. माझ्या माहितीतला एक राजा इथे राहतो जवळपास, तो सगळे तुझे स्पेअर पार्ट्स आहेत ते विकत घेतो. असं मग मला किती पैसे मिळतील सांगायचं? भरपूर 2-3 लाख रुपये मिळतील का? जातो आनंद नाही. राजाला भेटतो, राजा म्हणून हा बरं झालं, हां तुझे सगळं हिसाब करतो. डोळ्याचे 2 लाख, याचे अमुक किडनीचे 5 लाख, अमुक लाख चमकतात नाही, बरोबर 80 लाख रुपये झाले. 80 लाख. म्हणाले आता ते पहिल्यांदा हाताचे 10 लाख झाले, ते हात दे मला आणि नंतर डोळे दे, मग पैसे घे. आता हात दिले आणि डोळे दिले, पैसे घ्यायचे कोणी? आणि ते किती दिले ते काय द्यायचं कुठलं? मुलं गेलं तो देत नाही का? गेट आउट मला. तेव्हा बुद्धी जागी झाली. तो म्हणला मी हात दिला आणि डोळे दिले, तुम्ही पैसे देणार कसे? कळलं का नाही? मला त्या गुरुंचे पाय झाले होते, बरोबर म्हणाला गे. तर मला मूर्खा गुरुकडे जाय का, आणि ते गुरु काय सांगतात त्याप्रमाणे हे काय केलंय हे समजत नाहीये. तर त्याचा विकास केला की तो पैसे मागतोच नाही, ते सगळं आपोआप मिळेल. जीवन आणलं ते कशाकडे? कर्तव्यार्थ. गाय आणली ती दुधासाठी का शेणासाठी? दुधासाठी. दुधाची काळजी घेतली की शेण फुकट आहे. तसं तुम्ही साधना व्यवस्थित करायला लागलात ना, हे सगळं तुम्हाला भरपूर मिळेल. समजतंय ना मी काय म्हटलं ते? म्हणून पहिली कुठलं की साधना करायची, आत्म्याची तरतूद करायची. आत्म्यामुळे देहाला अस्तित्व आहे. मग तो आत्मा खुश झाला की तुमच्या देहाला लागणारे शेणाखत आहे ते सगळं देतो. पण नाही, शेण गोळा करायला हिंडायचं आणि दूध सोडून द्यायचं. यालाच कर्स ऑफ इग्नोरन्स म्हटले, अज्ञानाचा शाप. म्हणून गुरूंच्याकडे गेले सगळे गुरु त्याचे ज्ञान झाल्यानंतर मग समाधान, शांती, सुख हे बाहेरनं कुठं आणायचं नाही आहे, आतच आहे. तसं दुधामध्ये तूप असतं, लोणी असतं, हो की नाही? पण केव्हा दिसतं? त्याला त्या प्रक्रिया केल्यावर, तसं ह्या देहावर साधनेने प्रक्रिया केल्यावर तो सगळं दूध, लोणी, तूप अंतिम तत्व होऊन ते तुम्हाला इथंच मिळणार. देवाने जन्म देते वेळी लाख मोलाची माध्यमे न मागता दिली, त्यांची किंमत लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो, एवढं देवाने दिलंय लाख मोलाचे, कधीतरी उठून त्याला थँक्स म्हणालात का? हां, पण मी संजयच्या घरी गेलो समजा, लगेच मला या काका बसून केशरी दूध, नंतर लाडू आणि चिवडा खायला असं काही ना काय म्हणायचं. काय मी संजयच्या घरी गेलो होतो, मला केशरी दूध दिलं, लाडू चिवडा दिला, काय? आणि देवाने काय दिलं? देवाने काही दिलं नाही. ते काय दिलं? लाडू चिवड्याच्या पेक्षा जास्त दिलं. डोळे मागायला गेलो होतो का? तोंड मागायला गेला होता का? हात मागायला गेला होता का? पण आज डोळे आहेत म्हणून सगळं सृष्टी सौंदर्य दिसत आहे. तोंड आहे म्हणून आम्हाला काय करतो, अनस खाता येतो, हे खाता येत आहे, ते खाता येत आहे. झाल्यानंतर कानाला चांगली चांगली गाणी ऐकू येतात.
डोळ्याला चांगले दृश्य चांगली दिसतात, पाय आहेत म्हणून आपण गाडीवरनं सगळीकडे फिरून येऊ शकतो, हात आहेत म्हणून काहीतरी काम करू शकतो. मग हे कसं हे दिलेलं नाही का? याच्याबद्दल कधीतरी देवाला सकाळपासून थँक्यू म्हणालात का? म्हणून इथे म्हटलं की काय त्यांची किंमत लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, पण आपण लाख रुपये कुठे मिळतील ते बघायला जातो. पण लाख रुपये आहेत कुठे असे आपण मानू लागतो. प्राप्त जीवनाची किंमत लाखो रुपये आहे, पण जे समजू शकलो नाही त्यामुळे जीवन प्राप्त होऊन सुद्धा वाट्याला शेवटी राख येत असते. आपल्या समोर जे जग आपल्याला दिसते ते जग दृश्य आहे व अदृश्यही आहे. ही दुसरी बाजू आपल्याला अवगत होत नाही व दृश्य बाजूच आपल्याला दिसते. त्यामुळे समोरचा मनुष्य आपल्याला फसवत आहे हे मागावून कळते. त्यावेळीच आपल्याला ईश्वर कसा सांभाळत आहे हेही कळते. घरात 2 मुले असूनही त्यांचा सांभाळ नीटनेटका करणे आपल्याला जमत नाही. पूर्वी कसं सांभाळता असेल 2 मुलं संसार एक सांभाळायला होत नाही आपण. आज मोदीची परिस्थिती काय आहे बघा. निवडून आल्यावर काय ते धंदा चालू आहे. सांगलीचा पूर झाला, आता कोरोना झाला, आता बंगाल. पण तो धैर्याने तोंड देतो की नाही, मग त्याला आपण सपोर्ट करायचं का त्यांच्या टवाक्या करायच्या? कसे आहेत लोक. घरात 2 मुले असूनही त्यांचा सांभाळ नीटनेटका करणे आपल्याला जमत नाही. पूर्वी माझी श्रद्धा देव हा आपल्यासारखाच सगुण स्वरूपामध्ये दिसेल अशी होती. शंखचक्र घेऊन पिरियड घातलं, पण काय सांगितलं देव कसा दाखवायचा आहे? गुणानी. फूल आपल्या सुंदर वासाने त्याचं अस्तित्व दाखवतो गुणानी. माणूस कसा आहे बोलण्यात एकदम मस्त आहे, मदत करण्यात 1 नंबर, म्हणजे गुण. मदत करणे हा गुण, चांगलं बोलणे हा गुण, बरोबर आहे की नाही? म्हणजे देव तुमच्यात जो धारण झाला आहे तो, काल उदाहरण दिलं मी, तो मनुष्य ज्यांच्या घरी नळ टपकतात त्यांच्याकडे प्लंबरला घेऊन जाऊन त्यांचे नळ रिपेअर करायचे आपण पैसे देऊन. असं कधी बघितलंय का? ती सकपाळ बाई, सिंधुताई सकपाळ ना, तिने ती मुलांना सांभाळते, बघितलंय तुम्ही. नंतर तो आणखी सांगितलं मी उदाहरण, चाली पडत होत्या त्या. म्हणजे हे ईश्वरमय जीवन कसं आहे की इतरांचं पाय मोडून मला तसा झाला त्याला होऊ नये हा विचार. म्हणजे शेवटी कुठं येऊन थांबायला लागतं? विचारावर. म्हणून दादा नेहमी सांगायचे सगळं मिळालंय, मला सगळं मिळालंय, ह्या विचाराने तुम्ही समाधानी राहा. आता ह्याच्या पुढच्या अवस्था, ह्या अवस्थेमध्ये तुम्ही विचार त्याप्रमाणे तुम्हाला अवस्था प्राप्त होईल. माझं सगळं व्यवस्थित होईल म्हणाला दादा वर्षे. माझं कसं होईल? पूर्वी होत आता. म्हणजे कुणावर अवलंबून आहे? विचारावर. म्हणजे विचार कोण करतं? म्हणजे आपले विचार आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुमचं जीवन सुधारायचं का व्यवस्थित घेऊन जायचं हे तुमच्यावर आहे. पण काही अनुभवामुळे देवाचे निर्गुण अस्तित्व समजले. जसा वारा वाहतो व आपल्याला जाणीव होते. वारा दिसत नाही पण वाटून पडला की हा काय सुंदर वारा आला म्हणतो. आंबा दिसतो पण चव दिसत नाही, खाल्ल्यावर चव लागते, म्हणजे ते ईश्वरी गुण. फूल दिसतं, वास दिसत नाही, पण वास घेतल्यावर समाधान नव्हतं. असा निर्गुण निराकार सर्वकडे आहे, सगळ्यात आहे. जसा वारा वाहतो व आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे वातावरणात आपल्या साधनेतून ज्या लहरी निर्माण होतात व त्यामुळे जो नाद होतो त्याचा अर्थ ईश्वर. म्हणून टणकन आलं की असा आवाज येतो. तुम्ही बघा डोळे बंद करता, बरं वाटतं. सांगता येत नाही पण बरं वाटतं. हा प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायचा आहे. मी आंबा खाल्ला आणि असा गोड लागतो तसा गोड लागतो म्हणून वर्णन केलं तर शेवटी तुम्ही काय म्हणता? एक आंबा मला खायला द्या. म्हणजे म्हणजे प्रत्येकाने हा अनुभव स्वतः घ्यायचा आहे. त्याची प्राप्ती केवळ पूजन अर्चन करून होत नाही किंवा तो भेटत नाही. ही प्राप्ती मनोमय व विज्ञानमय कोशांच्या विकासावर अवलंबून आहे. आता 5वा कोश हा आनंदमय कोश. याचा अर्थ अगदी सोपा आहे. त्यासाठी वेदांत किंवा तत्वज्ञान सांगून चालणार नाही. रोजच्या व्यवहारामध्ये रोजचे जीवन शेवट गोड करी मनुजा असा बोध आहे. शेवटच्या क्षणाला आत्मा ज्या अवस्थेमध्ये परलोकात गमन करतो
त्यावेळी जर ती व्यक्ती वाके खा म्हणजे वासरूके सुणी खाते मध्ये गुंतली असली तर जन्मभर देवापुढे बसून तरी काय करणार? म्हणजे काय कळलं? केळसुणीची किंमत किती आहे? हा? केळसुणीची किंमत किती आहे? बाजारात आणता ना किती का? 100 रुपये. हा 100 रुपये. पण तुमच्या जीवनाची किंमत किती? आता सांगितलं की तुमच्या जीवनाला किंमत आहे का? अमोल. पण जीव कशात अडकलाय? केळसुणीमध्ये. केळसुणी फुकट जाईल म्हणजे तिथं लाखमोलाचं जीवन फुकट जात आहे, तिकडं लक्ष नाही. म्हणून गीतेत सांगितलं अंते मती सा गती, म्हणजे मरणाच्या वेळेला तुमच्या बुद्धी जो विषय असेल त्याप्रमाणे गती प्राप्त होती. म्हणून पूर्वीच्या काळी घरात सगळ्या मुलांचे नावं गोविंदा, गोपाळा, दत्ता असे ठेवायचे. हल्ली काय ठेवतात? काय ठेवतात की कोणाला नाही. म्हणजे किती विचार केला होता बघा. म्हणजे त्या वेळेला जीव जाताना पाणी मिळतं, अरे गोपाळा मला पाणी आणून घाला, त्यावर देवाचं नाव यायचं. आता नावं काय आणि ती मुलांचे आहे का मुलींचे तेही कळत नाही. म्हणजे किती सोप्या सोप्या पद्धती होत्या त्या सगळ्या आपण विज्ञानाने आपण विकसित. म्हणजे काय जेवण कसलं मॉडर्न म्हणून सगळ्यांना कुठे नेऊन घातलं? खड्ड्यात. खरोखर विचार केला तर पूर्वीचे लोक काय जीवन जगायचे बघा. आता म्हणजे विषय माहिती व्हावा म्हणून सांगत आहे. पूर्वीच्या बायका खोपा घालून वरती फूल घालून जायच्या. आता काय आहे सगळं? जी बाधा होती ना ती केसातून होती आणि मागच्या बाजूने म्हणजे काय सांगा का, एखादा मनुष्य चालला असला त्याचा सूड व्हायचा तर मागच्या बाजूने हल्ला करतो आपण, म्हणजे तो बेसावत असतो. म्हणून तिरुपतीला गेल्यावर केस काढून ठेवायचे सगळे. तर इकडनं ते येऊन नाही बाधा आणि ती डोक्यात आली की मेंदू चिरती आणि त्यांचं सारखं डोकं कसं झालं. म्हणून दुपारी 12 वाजता जाऊ नये, रात्री 12 वाजता केस सोडून जाऊ नये म्हणून पद्धत होती पूर्वीची. त्याचा अर्थ तो आहे. म्हणून बायका पूर्वीचा खोपा घालायचा आणि वर सुगंधी फूल घालायचं, म्हणजे त्या बाधा तुमच्या धारण होत नव्हत्या. आता काय सगळीकडे भूतच होतं. म्हणजे किती शास्त्रशुद्ध जीवन त्याने आपण दिलं होतं. पण आपण काय केलं? नेहमी फुलाची वेळ. तुम्ही अजून बेंगळूरकडे साईडला बघा, प्रत्येक बाईच्या डोक्यात वासाचे फुलं असतात. त्याचं शास्त्र ते आहे. चांगला वास म्हणजे देवाचा, तिथं निगेटिव्ह म्हणजे भूत येत नाही. किंवा पूर्वीचे लोक अत्तरचा बाहेर ठेवायचे, प्युअर अत्तर. त्याच्यामुळे ती भूत वगैरे बाधा व्हायची नाही. पण कसलं काय रोजचे जीवन आपण जगतो, पण ह्या कोशाचा वापर न करण्यामुळे आपण दुःखी होत असतो. रोज सकाळी दुपारी आपण जेवणास बसतो त्यावेळी आपल्या समोर जे ताट वाढलेले असते त्यावेळी एक क्षण स्वतःला विचारा की आता ह्यावेळी इतके चांगले जेवण जगात किती लोकांना मिळत आहे. म्हणजे नेहमी चांगला विचार करावा. चांगलं मला दिलंय, घोर दिलं ते चांगलंच आहे की. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो. दादा म्हणायचे आरशासमोर म्हणायचं मी धर्मेंद्र सारखा नाही, मी देवानंद सारखा नाही. काय देवानंद नाही धर्मेंद्र, ते सुखी होते का? तू जो काही आहेस तो काय वाईट आहेस आणि तुझ्या बायकोला आवडतोय, सगळं चांगलं चाललंय. पण उगीच नाही तर हे विकतचं काय श्राद्ध. माझी मुलं कलेक्टर झाली नाही तरी पण झाली, ते बघतायत ना, ते पैशामुळे काय चांगले. सगळ्यांची मुलं कलेक्टर झाली तर कुणावर राज्य करायचं? समजतंय ना. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान हा शब्द वापरायचाच नाही. त्याच्यामुळे काय होतं मी सांगितलं, मनोमय कोश बिघडतोय. दुसरे झोपले काय? हा मनोमय कोश कुठं आहे? मध्ये म्हणजे काय? इथं अन्न आणि प्राण, विज्ञान आणि आनंद हा मध्ये. म्हणून ह्या काय करतो ह्याच्यामध्ये सगळं समाधान नसल्यामुळे सदा बाद बिघडलेला. आणि हा पुढच्या जन्माला आनंदमय कोशाच्या ठिकाणी येतो आणि आपलं काढून त्याच्याप्रमाणे सगळं व्हायला लागतं. म्हणून कोणी काय सांगितलं म्हटलं नाही, रामदासांनी काय सांगितलं? मनात वाचिरे पूर संचित गेले त्यासारखे भोगणे काय झाले. तुम्ही ह्या जन्मात कोणाचं सोय केली म्हणून माझ्या वाट्याला काय आलं? ते गत जन्मातलं. म्हणून चांगले विचार करायचे. जे आहे
मग हे एकच वाक्य सांगितलं, प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान असणे. तुम्ही असमाधान करून आरडाओरडा केला म्हणजे ते प्राप्त होतं का? पण तो दोष म्हणून इथं धारण होतो. म्हणून समाधानी राहायचं. समाधान दादाने ते संबंध सांगितले, जे मी दिले आता ते मला मिळाले सगळं, असं म्हणून समाधान करावा, सगळं देईल. लहान मुलांना काय सांगतं, जास्त गडबड करू नको, सगळं देतो तुला. तो गप्प बसला की सगळं देतो. नाही मला आत्ताच पाहिजे म्हणलं, देत नाही. ते अनुभवता ना आपण. पण खरंच कोणी शहाणा ऐकून गप्प बसला तर तुम्ही नंतर त्याला देता. आता ह्यावेळी इतके चांगले जेवण जगात किती लोकांना मिळत आहे, ह्याचे उत्तर तुम्हीच सांगू शकाल की मीच भाग्यवान. केवळ अज्ञानाने कर्माला शिव्या देणे योग्य नाही. म्हणून समाधानाने जेवणं समोर आलेलं ते पहिलं सत्कर्म आहे. असं समाधानाने जेवलेल्या अन्नाचं पचन होऊन शुद्ध रक्त तयार होतं. म्हणजे अन्न खाण्यापासून अशुद्धता करत करत आपण ते रक्त इतकं अशुद्ध करतो आणि मग शेवटी चांगले विचार येतच नाहीत. मी सांगितलं, चांगलं कोणी समोर आला, पेढे प्यायला आला, मुलगा कॉपी करून पास आला असेल, घर बांधल्यामुळे वाचून पैसे कोण खाल्ले असतील. म्हणजे हे का आलं? जे अन्न आहे ते समोर परब्रह्म म्हणून खाल्लं नाही, बाद नावं ठेवून खाल्लं. तुम्हाला नावं ठेवलं काय विश्वास तुझी झाली असेल, विश्वास काय बरं वाटेल ना. तसं अन्नाला नाव ठेवायचं, ह्याला भाजी आहे काय, ह्याला याच्यात मीठ जास्त झालं, त्याच्यात अमकत झालं, त्याला नावं ठेवायची. असं नावं ठेवलं अन्न खाल्ल्यानंतर ते शाप देतात. आणि दुसरं केव्हा शाप देतात बघा. एखाद्या वेळेला जर आपण धर्म करायचा नसेल तर करू नये, पण आंबलेलं शिळ अन्न भिकाऱ्यांना घालतो आपण. दादा म्हणाले दिवसभर आम्ही कसं काम करतो, ते अन्न नाईलाज असतो, त्याला भीक मारल्याशिवाय खायला मिळत नाही, म्हणून ते खातो. तो खाताना त्याला कळतं हे अन्न आंबलेलं आहे, वाईट आहे, पण नाईलाज म्हणून त्याला खाणं भाग पडतं. खात असताना ते अन्न शाप देतो म्हणे, मला आंबलेलं असताना तू घातलंस म्हणून तुमच्या घरामध्ये अन्नाला कमतरता पडते. म्हणजे हे इन्व्हायटेड गेस्ट आहेत ना. वास्तविक नाही घातलं असतं तर आलं नसतं, पण घालायचं. नंतर दुपारी वेळ जात नाही म्हणून कपडे जुने काढून बसायचे. बोवारणी आली की लगेच तिला बघायचं, हे एवढे कपडे, एवढी भांडी. ती म्हणाली एवढ्यासा तांब्या द्यायचे म्हटलं तर मोठा तांब्या ओढून घ्यायचा. दादा इतके तमी करायचे, ते कपडे द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये भांडी घ्यायची. आता ते कपडे दिलेले त्याच्यामध्ये काय झालंय, जुने कपडे आहेत, तुमची कर्म विसर्जन झालेली आहेत. ती घेऊन जाते, तिला गरीब परिस्थिती आहे म्हणून. पण ते बदल्यात भांडी घेतल्यावर त्यात अन्न शिजून खाल्ल्यावर ती गेलेली कर्म सगळी परत आपल्या हात धरणं. याला कारण कोण आहे? जीवनात निदान चांगलं नाही केलं तरी ह्या गोष्टी करून आपण काय केलं आणि दोष कोणाला दिला? तेव्हा रोज तू एवढी सेवा करतो, पण हे असं का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी देवासमोर 100 रुपये एवढं सत्कर्म करायचं आणि कोणाला वाईट अन्न घाल, ते भांडी देऊन त्याच्यात अन्न घाल, हे असले काम करायचे आणि 200 रुपयाचं कर्म निर्माण करायचं. वजाबाकी केल्यावर आपण कुठे आहोत? कुठं आहोत? मग ह्याचा हिशोब कोण करणार? केवळ अज्ञानाने कर्माला शिव्या देणे योग्य नाही. माझं कर्मच वाईट आहे म्हणून मला जेवायला मिळत नाही. कर्माला शिव्या देऊ नका. देवाने जन्माला घालताना तुमचं सगळी व्यवस्था करूनच पाठवलंय. कर्माला शिव्या जरूर द्या, पण ज्या कर्माचा उच्चार करतो आहोत त्याला खरोखरीच शिवलात का? का दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या कर्माला नावे ठेवतात? आपण क्राईम पेट्रोलमध्ये बघतो, तो फार चांगला होता म्हणून काय तर मी त्याचा फोन केला आणि सगळी एस्टेट खराब करायचा प्रयत्न केला. अरे त्याच्याकडे का, तुला काय दिलंय ते बघ ना. व्यवहारात आपण बघतो ना. मी कसं आहे, मी सायकलनं चालत असलं तर मी कोणाकडे बघायला पाहिजे? चालणाऱ्याकडे. 2 पायाने चालणार आणि कुठं बघायला पाहिजे? एक लंगडा आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याच्यापेक्षा मला 2 पाय आहेत. ह्या 2 पायापेक्षा मला सायकल आहे, सायकलपेक्षा याला गाडी आहे. पण कसं, हा लंगडा कुठं बघतो? विमानाकडे, मला विमान पाहिजे. समस्या आहे काय? गाडी आहे पण BMW नाही. म्हणजे काय, TV आहे पण अरुण काकांकडे एवढा मोठा तेवढा नाही, त्याचा अर्धा आहे माझ्याकडे. अरे पण अर्धा असलं ते चित्र दिसून तुला काय ध्यान होत आहे ना. म्हणजे समाधान नाही. त्या असमाधानाचे भयंकर वाईट परिणाम होतात. आणि असं गत जन्मात केलंय म्हणून ह्या जन्मात मी कुणाचं काय केलंय माझ्या वाट्याला हे का, हे ध्यान
गुरुंच्याकडे मिळतं. हा सगळा अभ्यास कर म्हणून सांगितलं औदुंबरला. सगळा अभ्यास कर, माणसं कशी वागलीत आणि काय दोष निर्माण झालेत हे चरित्र माणसांचं वाच, आणि त्यांना सोप्या पद्धतीने नारायण अवस्थेपर्यंत कसं नेता येईल त्यासाठी अमुक कर, आणि मग ते अंतर्भूत साधनेत आणि प्रतिमात करून तुम्हाला दिले. चूक केली नाही ना. कर्म काय आहे याचा अर्थ अनेक जन्म घेऊनही समजणार नाही. फक्त तुमचे कर्म समजण्या अगोदर तुमचे कर्म काय आहे, ते वर्म काय आहे, तुमचे वर्म काय आहे हे देवाला व गुरुंना समजते. त्याआधी कर्मामुळे जन्म प्राप्त झाला, तो जन्म कशासाठी आहे व कोणासाठी आहे हे स्वतःला विचारा. आपल्याला शाप कोणीच देत नाही. शाप शब्द लिहिलाय. आपल्याला शाप कोणीच देत नाही, कारण हा कोश सदैव चांगली इच्छा करणारा आहे. म्हणजे सदैव तथास्तु तथास्तु असे म्हणत असतो. कारण जेवते वेळी तो म्हणत असतो, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अशा प्रमाणे तुम्ही वागावे व स्वतःला आनंद प्राप्त करून इतरांनाही आनंद द्याव्यासाठी आनंदमय कोश हा धारण झाला आहे. हा, इथं लिहिलंय पवित्र जठराग्नी. मी काल सांगितलं होतं की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. म्हणजे काय, मी प्रत्येकाच्या देहामध्ये देव सांगतो जठराग्नी म्हणून, अग्नी म्हणून धारण झालोय, आणि प्राण अपान व्यान उदान आणि समान असं तुमचे प्राण त्याचे होऊन मी तुम्ही जे जे खाता ते अन्न पचवून त्याचा रक्ताचं बांधून संबंध शरीराचं कार्य स्थापन करतो. म्हणजे तो पवित्र आहे ना. तर मोहम्मद जिना बाबांनी एक गोष्ट सांगितली, मी आता तुम्हाला सांगतो, नीट ऐका. एकांच्या घरी अग्निहोत्र होतं. अग्निहोत्र म्हणजे काय, म्हणजे संस्कारित केलेला अग्नी म्हणजे देव, किंवा पारशांच्या मध्ये अग्नी अग्गेरी असते. पारशी अग्गेरी म्हणजे तिथं अग्नी असतो. तो ते लाकडाचं पिंपळाचं त्याच्या ओंडक्यामध्ये त्याच्यामध्ये असा गोल भाग करून त्याची रवी करून त्यातनं घुसवून अग्नी काढलेला तो इतका पवित्र. काळीपट्टीने किंवा कोळशावरती रॉकेल घालून केलेला नव्हे. बघा मी सांगतो, असे ब्राह्मण आम्ही बघितले. नरसोबाच्या वाडीला हवनं केली तेव्हा अग्नी म्हणतात त्याला. तर ते तिकडे 5 ब्राह्मण, इकडे 5 ब्राह्मण, आणि ते घुसळतात असे देवाचं नाव घेत. घुसवून अग्नी आला की ते कापूस ठेवलेला असतो, तो कापूस पेटवायचा आणि त्याच्यातनं ज्योत झाली की मग इकडं लाकडाचा त्याच्यात पेटवायचा. म्हणजे तो अतिशुद्ध अग्निहोत्र. तसाच अग्निहोत्रामध्ये अग्नी स्थापन करतात आणि ते देव म्हणून रोज त्याची पूजा करायची. त्याला हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, दाखवायचा. अग्नी म्हणजे देवच. तर अशा एका घराण्यामध्ये अग्निहोत्र होतं आणि ते पूजा रोज करायचे. एक दिवस काय झालं, त्या शेजारच्या घरांच्या मध्ये कोणतरी मेळल्यावरती हे सगळे निघाल्यावरती त्यांना लवकर अग्नी मिळाल्या म्हणून अग्नी पाहिजे असं म्हटल्याबरोबर ते त्या गाडग्यात घेऊन पुढे जायचं असतं ना. तर ह्यांच्या घरातल्या एका म्हाताऱ्याने काय केलं, त्या अग्निहोत्रामधला एक कोळसा आणून त्याला दिला. हे पाप झालं. हा देवारूप अग्नी, आणि स्मशानामधला त्याला भडाग्नी म्हणतात. हा, रॉकेल पिकेल काय तर म्हणून तिथं पेट्रोल असतं, त्याला संस्कार नाही. हे केलेल्या पापामुळे काय झालं, त्या ज्या माणसाने केलं तर त्याच्या पुढच्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या 3ऱ्या पिढीला एक संध्या त्यांनी शाप दिला की एकच वेळ चूल पेटणार. म्हणजे सकाळी एकदा चूल पेटली, संध्याकाळी तुम्ही वाटेल ते करा, 2 वेळा अन्न नाहीच मिळायचं. समजतंय ना मी काय म्हणतो. अशी बाई एक 3ऱ्या पिढीतली पुण्याला दादांच्याकडे कामकाजाला आली. त्यावेळेला मम्मा ज्यावेळेला कामकाज बघत होते. तर ते म्हणले काहीही केलं आमच्या घरात तर दुसऱ्यांदा चूलच पेटत नाही. मुलं बाळ आहे काय ते खायचं म्हणतात ते, दुसऱ्यांदा नाही. तेव्हा मम्मी त्यांना सांगितलं ह्याचं कारण सांगू काय, आणि हे कारण सांगितलं. मग निवारण सांगितलं त्यांनी. मग ते एक 2-3 महिन्यांनी, म्हणजे 11 आठवड्याचं कमीत कमी निराकरण असतं आपल्याकडे. 11 आठवडे आले म्हणजे आज म्हणाले त्या 50-60 वर्षात आज दुसऱ्यांदा चूल पेटली. मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला. त्या अग्नीवर जर वाईट अन्न, तो अग्नी त्याचा गैरपद फायदा घेऊन ते स्मशानातीला ते एवढा परिणाम भोगायला लागला. तिथं ह्या रोज देवरूप अग्नीमध्ये नको ते घालतो आपण, त्याचा पाप कोण फेडणार. मी हसण्याचा विषय नाही. मटण खायचं, दारू प्यायचे, आपल्या
धर्मात नाही आहे. ते जर त्याच्यावर घातलं तर त्या अग्नीवरती तुम्ही काय घातलं, त्याचा परिणाम कोण बघणार? ज्यांनी घातलंय. सांगायचं माझं काम आहे, ऐकायचं नाही ऐकायचं तुमचं काम आहे. म्हणजे इतकं सुंदर जीवन दिलं असताना त्या जीवनाचा आपण किती वाट लावतो आणि प्रश्न विचारतो, मी काही ह्या जन्मात केलं नाही, माझ्या वाटाला काय दुःख आलं. आम्हाला ते दादानी गोष्ट सांगितलं, अंगार असे काटे उठले. काय 3 पिढ्यांनी भोगलं ना, एकाने मूर्खपणा केला. म्हणून नाथपर्यंत श्रेष्ठ करा. नाथाने ते विचारलं सर, मग एकाने पुण्य केलं त्याच्या पुढच्या 3 पिढ्यांना का नाही येत? ते नाही येत होतं, वाईट तेवढं येतं. म्हणून मग तेव्हा मी सांगितलं, तेव्हा देव म्हणाला मला कोणी असं सांगितलंच नाही, आता तुम्ही सांगितलं तर मग तुम्ही करताना करा. म्हणून आपल्याला त्याचा लाभ होतो. हा देह पाठवला आहे तो वाईट कर्म भोग म्हणून भोगून दुःख करण्यापेक्षा ह्या देहामध्ये बदल करून कृपा प्रवाहित करून लोकांचं कल्याण करणं. भोग म्हणून भोगून रडत बसणं आणि कृपाधान करून लोकांना हसवणं, हे कसं आहे? फरक समजलं ना? फरक हे फक्त नाथपंथांच्यामुळे झालं आणि आपल्याला मिळाले. म्हणून कार्यखंडावर आल्यानंतर आपण त्याला प्रसाद दिल्यावर नारळ काही निराकरण सांगितलं त्याला बरं वाटतं. असं अप्रतिम साधन म्हणजे ओंकार साधना आणि प्रतिमा. तुम्हाला परवाचा अनुभव सांगता येते. एक जड बाई आल्या, त्यांचा कॅन्सर झालं होतं आणि इथून ऑपरेशन झालं होतं. तर इतकं दुखायला लागलं त्यांना, काही खाता येत नाही, गिळता येत नाही. खूप सगळे औषध झाली, डॉक्टरला दाखवून झालं, पेन किलर गोळी केली. तिथे 10 मिनिटं असं पुन्हा सारखं माणसाला असं काहीतरी व्हायला लागलं, सारखं डोक्याला चेन पडत नाही. ते म्हणाले आता मरण आता बरं होईल, पण यायला पाहिजे की. तर त्यानं सांगितलं प्रतिमा, आई शक्ती प्रतिमा घ्या, पाण्यात घालून ठेवा, तांब्यावर पाणी करा आणि ते सारखं घ्या. आज 1 आठवड्यानंतर त्या सांगतात की आता पहिल्यापेक्षा खूप बरं वाटायला लागले मला. त्याला काय म्हणतात? म्हणजे तुम्ही काय साध्य केलंय त्याचा इतरांना उपयोग व्हायला पाहिजे. शिंदेच्या सुनला तेवढ्या बाजा होता, काय रे कसं बोलत होते, काय करत होती ती. सांगितलं काय करायचं नाही ते साई शक्ती. दादा म्हटलं साई शक्तीमध्ये कुठल्याही शक्तीचं वाईट शक्तीचं चालणार नाही. तिला म्हटलं एक पाकिट घ्या, त्या पाकिट साई शक्ती म्हणून त्याला इथं ठेवा द्या. आता कशी येते तुम्हीच बघितलं ना. म्हणजे जे दिलंय त्याचा उपयोग व्हायला पाहिजे नको. मग एवढं प्रखर साधन तुम्हाला दिलेलं असताना आता कोरोना तुमच्याजवळ येईल काय? नाही म्हणा की जोरात, म्हणजे अजून जिथे घाबरायचं नाहीच. इथंच परीक्षा असते, तुम्ही किती विश्वास ठेवता. आणि हे सगळं माहिती व्हावं, अनुभव तुम्हाला सांगावे आणि मग तुमचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मुलाखत घ्यायची. काय दिलंय ते समजत नाही लवकर. गुरुमार्गात आतापर्यंत हे विषय कोणी अभ्यासासाठी एक गुरु होते, त्या 4 शिष्यांना बोलावलं, आता मला जायची वेळ आली आहे, तुम्हाला हे दिलंय ह्याच्यातून सोनं घेऊन या म्हणून सांगितलं. ऐका नीट. काय केलं? काय केलं रे मास्तर? 5 दोंड्याचे दाणे दिले 5 जणांना, 1-1 दोंडा दिला. पहिला होता तर म्हटलं काय दोंडा दिला, काय त्याने सोनं घेऊन या म्हणून सांगतात, त्याला काही कळलं नाही. दावा म्हणून सांगितलं. गुरु मरून गेले. नंतर मग पहिला त्यांनी खाऊन टाकला, दुसरा कोणाकडे नेऊन ठेवला, तिसऱ्याने असंच काहीतरी केलं, चौथ्याने आणि कसं काहीतरी केलं, 5वा तो हुशार होता. त्यांनी काय केलं? घरी गेला, त्याचं जाऊन तो पेरला जमिनीत पेरल्यावर ते झाड आलं. त्याला एवढी एक दोनला त्याला कणसाला दाणे किती असतात, ते सगळे दाणे पुन्हा पेरले, एवढे झाले. पुन्हा ते पेरले. असं करत करत एक ट्रक भरला. ट्रकभर दोंडे झाल्यानंतर जाऊन बाजारात विकले. त्याचे जे पैसे आले त्याचं 10 तोळे सोनं घेतलं आणि गुरुंच्याकडे आला. गुरु मेले ते होते, कळलं? आणि बाकीच्याने काय केलं? तसं आपल्याला काय दिलंय दादांनी, तुम्ही साधना दिली आहे आणि त्या प्रतिमा दिल्या आहेत, त्या साधना करून जीवन विकसित करून सोन्या गुरूंचा सोन्या व्हायचं आणि मग जायचं. हा माझा सोन्या रे दादा. नाही तर पहिल्यांदा पितळ होता तसाच राहिला. तर तसं ते त्या रोगाने खाऊन टाकले, काय काहीतरी केलं, कोणाला टेकला, बाजूला पुलिस होता. म्हणून गुरु जे सांगतात
ते काय सांगतात ते समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. गुरुमार्गात आतापर्यंत हे विषय कोणी अभ्यासासाठी घेतले असतील किंवा नाही ही एक समस्या आहे. कारण हा विषय एवढा सखोल आहे की विषय धरावा तर आवरत नाही व सोडून दिला तर साधनेत काही अर्थ उरत नाही. तर ह्या विषयाची गाठभेट व्हावी कशी? एखाद्या शास्त्राचा जेव्हा कोणी अभ्यास करतो त्यासाठी प्रयोगशाळा निवडावी लागते व आपला प्रयोग सिद्ध झाला की त्याचे अनुमान काढावे लागते. म्हणजे काय रे, प्रयोग सिद्ध व्हायला पाहिजे म्हणजे काय शोध लावायचा आहे हे पहिल्यांदा माहित पाहिजे ना. मी काय बोलतो नीट ऐका. आता त्या ह्याचा शोध लावला की ना पेनिसिलिनचा, कोणी हो डॉक्टर, कोण नाव तो? तो पेनिसिलिनचा शोध लावायचा म्हणून बसला नव्हता. मी काय सांगतोय का, काहीतरी करायला जाऊन काहीतरी मिळतं, पण काय मिळालं ते समजत नाही. तर तो काय झालं, एक दिवस गावाला गेला तो, 4 दिवस जाताना त्यांनी ब्रेड आहे तो फ्रीजमध्ये ठेवला होता. तर 4 दिवसामध्ये ब्रेड त्याला बुरशी आली, बुरशी. हा 4 दिवसांनी गावाला येतात, बाहेर काहीतरी खाल्लं होतं पण त्याला संडास लागलं होतं. घरी रात्री आल्यावर भूक लागली म्हणून त्याने तो ब्रेड खाल्ला आणि त्याचं ऑब्झर्वेशन होतं माझं. सकाळी त्या संडास म्हणजे नॉर्मल आलं. मी कसं ना आलं म्हणून त्याने मी रात्री आला काय खाल्लं, ब्रेड खाल्ला होता. मग तो ब्रेड काढून बघितला, त्याच्यावरती काय त्याचं बुरशी, त्याचा अभ्यास करून ते त्यामुळे हेच औषध म्हणून ते पेनिसिलिन. म्हणजे काय, तो काहीतरी ते घडलं, इथं काहीतरी घडलं तर ते कसं घडलं आणि ते कशा करता वापरायचं हे कळत नाही. आणि त्यांनी ते दुसऱ्या महायुद्धात ते जखम वगैरे होत होते ना सैनिकांना, ते असंच इन्फेक्शन मरत होते ना, ह्याचा उपयोग केला त्यांनी, ते लवकर आराम व्हायला लागले. मग हे अँटीबायोटिक म्हणून त्यावेळेस म्हणजे अँटीबायोटिकचा शोध लावायला तो बसला नव्हता. इथं तसं नाहीये. हे मानवी जन दुःखी झाले त्याला सुखी कसं करायचं त्यासाठी काय करायला पाहिजे हा शोध घेतला होता. समजलं? म्हणजे अचानक काहीतरी करायचं काहीतरी सापडलं असं नाही आहे. म्हणून प्रयोगशाळा करून प्रयोग करायचा आणि ह्यांचा हे बरोबर होतं की नाही म्हणजे हे बरोबर झालं. समजलं? एखाद्या शास्त्राचा जेव्हा कोणी अभ्यास करतो त्यासाठी प्रयोगशाळा निवडावी लागते व आपला प्रयोग सिद्ध झाला की त्याचे अनुमान काढावे लागते की पुढे काय निर्णय घ्यावा. आयुष्यातला बहुमोल वेळ खर्च होऊ लागला व जगतात लोकांना अडचणी निर्माण होऊन लोक दुःखी होतात हे सभोवार मी